आज मी बनवली होती बहुगुणी जवसची चटणी आणि माझ्या माहेरी तर आजी आई उन्हाळ्यामध्ये आवर्जून ही चटणी बनवतात, मोठा डबाच भरून ठेवतात आणि उकळामध्ये ही चटणी बनवतात। ही चटणी आमच्याकडे कशासोबत खाल्ली जाते हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, पण त्याआधी चटणी कशी बनवायची ते बघूया। जवस स्वच्छ निवडून भाजून घ्यायचं, छान डाग पडेपर्यंत भाजायचं। जवस छान भाजलं तरच चटणी खमंग लागते। भाजून झाल्यानंतर गार होऊ द्यायचं। गार झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेलं जवस घातलं, त्याच्यामध्ये लसूणच्या 5-7 पाकळ्या घातल्या, थोडंसं जिरं, लाल तिखट आणि मीठ घालायचं आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायची ही चटणी। आणि आमच्याकडे एकतर अशा पद्धतीने खातात, चटणी घ्यायची, त्यात दही, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून मस्त लागते अशी। किंवा मग चिंचेचा कोळ, त्यात थोडंसं गूळ घालायचा आणि बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालायची चटणीमध्ये, ते पण छान लागतं चिंचेचा कोळ घालून आणि दही घालून पण छान लागते। दोन्ही प्रकारे भाकरीसोबत एकदम मस्त टेस्टी लागते। आणि जवसाची चटणी ही बहुगुणी असल्यामुळं फायदेशीरसुद्धा आहे शरीरासाठी।